अधिक मास महात्म्य अध्याय 22 श्री गणेशाय नमः। जय त्रिभुवन सुंदरी आदिमाये वाग्दिवे विके कवी मांडूस रत्न हृदये तुझवी नरिता ठाव पाहे नसे माये सर्वता तरी बैसून माझी ये जीवाग्री ग्रंथ पावावा चेवटावरी तरीच धन्य संसारी नाही तरी व्रता वैखरी माझी हे ऐका श्रोते भाविक जन केतीचे ग्राहिक कोण कोण तयाने लादले कोण इतरा लाजीरवाने अभागिया मलमासाती पावन लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण भावे ऐकताच श्रवण तो पावे सदन मोक्षाचे श्री रोवाच दामोदर दया सिंधो वददान फलाफलम मलिमलुचे विशेषण कहे किम फलम व्रतम लक्ष्मी वदे हो दामोदरा दया सिंधो परम उदारा दान महत्मीची या प्रकारा वदा साचार स्वामिया कवन दाने कवन पुण्य जोडे सार्थकता कैसे निघडे हे वेगळाले फळ निवाडे सांगावे रोकडे स्वामिया श्री विष्णू रोवाच व शृणु सुंदरी वक्षमी लोकानुग्रह हेतवे प्रविधानंतु दानानाम फलानी मलमासकम ऐक भामिनी चतुर्देख तुझे बोलतव परोपकारक तरी दान फळ वेगाळले ऐक या मलमासानिके उधारी सुवर्णदान शक्तीनुसार द्विजाते देती जे जाण देणार तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर तरी परिहार दरिद्राचा तया ते दरिद्राची व्यथा होऊ नेदी मी सर्वता अंती पाववी मोक्षपंथा नवे अन्यता हेवानी आता रौप्य दानाचे फळ तेही ऐक हो सकळ तेने तुष्टे ज्वाश्वनीळ आणि सकळ पितृव्याजे रजत श्राद्ध पेते द्विजभो वितरत्यनु पितरस्तस्य संतुष्टा भवंती निखिलेष्टदा आता मुक्ता फळे आणि पोवळी तेही ऐक सांगतो बाळी तयाची फळे वेगळाली परिसौ तू ते जाणपा पोवळी अर्पिता पावे भुक्ती मुक्ता फळे लाभी मुक्ती एवं भुक्ती आणि सुक्ती लाभरीती जानपा कास्य पात्र अथवा ताम्र पात्र विप्रते अर्चिता विचित्र तरी भवानी सहित पंचवक्त्र कृपा करी तयावरी वस्त्रदाने संतुष्टे चंद्र आपदाने पाप संहार अन्नदाने सर्वेश्वर तुष्टमान सर्वदा उदकदान करिता जाण संतुष्टमान तयावरून तयाने प्राप्त करी जीवन होय अन्न वृद्धीते अन्नदान सर्वात सार चाले सकळ व्यापार क्षणभरी अन्न नसले जर केवी व्यापार चालू शके आता उपानह दान देता यमतुष्टमान तयावरुता पदर्थी भगवंत वचनार्था आना सर्वदा मानसी उपानह दान देता ब्राह्मणाते मार्गी यमदे सुखतयाते अश्वदिदली या दानाते अश्वरूढ स्वर्गी जाये भुकेले अन्नदान त्रशार्थी उदकपान देता स्वर्गी सुख संपन्न यमरावने तसे तयाते मार्गी जाता ठाई अन्न उदक पूर्वी सर्व ही यमलोकी तयाते पाही पूर्वी सर्व ही अन्नोदक प्राणी निर्वर्त लियावरी द्वादश दिन लागती मार्गावरी चालता ते यातना भारी ते गरुड पुराणी वर्णिलेसे म्हणून येथे जे अर्पावे तेची तेथे लागे पावावे दिदल्या विनतो न पावे हा निर्धार जाणीजे नादत्त मुपतिष्ठ तू ऐसा तो वेद बोलतू दिदल्या विन नव्हे प्राप्तू सोये बोलतू जनार्दन घृताचे दान विप्रा लागी देता सूर्य संतुष्ट मान तयावरुता तसे ताप ज्वराची वार्ता अन्न शांतता तो करी तिलपात्रा प्रदानेन रुद्रलोके मह्येते ताम्र वा ताम्रपात्रम वायू ददाती मलिमलुचे तिळपात्र दान करी जो नर स्वर्गी सुखावती पितर न बाधी तया शनेश्वर पावे सत्वर रुद्र कैलासा कमंडलू तोय ताम्रपात्री देता भावार्थे विप्राप्रती तेने तुष्टमान वरून भूपती नेत तया प्रती वरून लोका तेथे बहुत सौख्य तया जना काही एक नसे यातना दंपत्या ते करिता वस्त्रदाना कैलास भुवाना तो पावे घृतदानात परम दान पृथिव्या नैव विद्यते सप्तधान्य द्विजे देय सह दक्षिण या शुभे सप्तधान्य अर्पिता द्विजाते तेने पूजिले सप्त ऋषी ते अरंधती सहित तयाते दंपत्य पूजा घडली पै ऐसे नाना दानाचे प्रकार सांगता वाढो पाहे विस्तार परी किंचित गोदानाते तत्पर होऊन कथा विस्तारीजे आणि काठवले मज लागुनी सच्चिद्र अनरसेदानी त्रितिक दशक विप्रा लागुनी प्रतिदिने अर्पावे
संपूर्ण जयान घडे एकमास, तरी सायासे अर्पी पांच परवास, द्वादशी पौर्णिमा अमावस्येस विती पाता आणि वैदरती, ही मुख्य पर्वे बोली जे, मागे तू ते निवेदिले कमळ जे, ते मुख्य आवडीचे खाद्य माझे, तेने संतुष्टे मी तयावरी. आता गोदान केली याचा प्रकार, सांगतो ऐका सविस्तर, पूर्वी दक्षिणे समयी स्मृती नगर, असो थोर प्रसिद्ध पै. चारी वर्ण सभोग साधन, शास्त्राधारी वर्ण ती जन, नित्य आचरती दान पुण्य, वेदध्ययन विप्रकरिती. आदी व्याधी दरिद्र पाही, नगरी धुंदिता न दिसे काही, अपमृत्यूची वार्ता नाही, जन सर्व ही आनंदमय. प्रभू ते तिचा धार्मिक करत, पुत्र ऐशी प्रजा पाळीत, लांछन घे न्याय करीत, तुची धन्य भूपती. असो ऐसा त्या नगरीचा महिमा, तेथील विप्र एक द्विज शर्मा, वेगळा जो कर्मा चालवी नेम शास्त्राधारे. घरी सदा अग्निहोत्र, कांता भामिनी सुपात्र, पोटी नाही पुत्र कलव, भिक्षांनी गात्र संरक्षित. ऐसा तो सत्पात्र विप्र राणा, प्रसंगी अतिता आलिया जाना, ग्रही निपजेल जे अन्न, तया लागून अर्पितसे. ऐसे करिता बहुत काळवरी, तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी, फिरत फिरत तया नगरी येऊन या राहिला. परी माध्यान काळीची वेळा, पोटा पाहिजे अन्नाचा गोळा, म्हणून या शोधिती चालिला ग्रामा माझी ते समयी. तव पुसतसे ग्रामस्थाशी, कोण अन्न अर्पित पांतस्तासी, तयाने ग्रह दाखविता तेसी, द्विज शर्माशी भेटला. म्हणे माध्यान समयी क्षुधित, समयी पातलो मी अतित, ऐशी ऐकतांची विप्रमात, आला धावत द्विज शर्मा. बद्ध हस्ते नमिला ब्राह्मण, येरू काय बोले वचन, तोची श्लोकावधारा पूर्ण, काय वचन बोलिला. विप्र उवाच, क्षुधान लेन तत्पताना, विषवत्स कालार्चनम, अन्ना द्योषध मात्रानम, दाता शंभुवेधुना. म्हणे क्षुधा नळे तृप्त देही, विषवत वाटे उपचार सर्वही, तरी अन्न औषधाते दाता होई, आहे किंवा नाही दाता तयावदे. तथास्तु म्हणून आसनी वैसवीला, भोजन देऊन तृप्त केला, मग स्वागत पुसता झाला, कोठून आला परिवार किवता. पेरू म्हणे तीर्थ भ्रमण करीत, सोये मी एकला फिरत, माता पिता बंधू दुहिता आप्त, पुत्र ना कांता मजे लागी. जरी माते अपंगाल ग्रही, तरी सेवा करून मी राही, कदा वंचनार्थ करून देही, अंतरने देवी प्रराया. जाणून निर्मळ अंतरी, मने स्वस्थ राही माझे घरी, काही न सांगे चाकरी, पुत्रा परिवर्तावे. येऊन घेतला तया लागून, नाम तयाचे नारायण, सेवा करीन कंटाळे मन पडिले कार्य संपादी. आधीच तीर्थवासी पवित्र, वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र, निकपटे सेवा चित्र विचित्र, सेवी गात्र तयाचे. ऐसे वर्तता बहुकाळावरी, तव नवल वर्तले परी, विप्र स्त्री होती म्हातारी, झाली गोरोदरी त्या पुण्ये. तव विप्र म्हणे बहुतार्शला, म्हणे संतान होते मजला, याचा पाय गुण मजला बला, गर्भ राहिला 60 वर्षी. ऐसे मानून या हर्षास तव गर्भ आले पूर्ण दिवस, प्रसूत होता विप्र स्त्रियेस, पुत्र तेस पै झाला. मग तो विप्र आनंदे नाचे उडे, म्हणे पहा आश्चर्य केवढे, आजवरी न पाहिले निवाडे, पुत्र मुख जन्मवरी. म्हणून बहुत सोहळा करी, साहित्य मिळवाया परोपरी, परंतु दुसरे कोणी नाही घरी, रक्षण द्वारी बैसावया. मग नाराय ते म्हणे तेव्हा, द्वारी रक्षण बैसे सदैव, मी जातो पारख हे गावा, साहित्य लागून पयाता. तरी उदिक 5वा दिन सटवी पूजा लागे करणे, या लागे बैसे सावधान, द्वारी रक्षण विप्रराया. ऐसे निवधुनी तयासे आपण जाय पारखे ग्रामाशी, मागे द्वारा समीपदेशी, बैसे रक्षणाशी नारायण. रात्र झाली यामिनी 2, तव तो पंचमीचा दिवस लक्षून, देवी येथे झाली चालून, पुत्रा शिरा लागी पहावया. सुंदर दैदिप्यमान केवळ परिधान वस्त्र केले सकळ, त्वरित निरखुन या बाळ माघारे तत्काळ परतली. इतके कृत्य ते क्षणी नारायण देखुनी नयनी, हा तव पुण्यवंत प्राणी झाले म्हणून दर्शन. मग ते पदरी धरिले, म्हणे तू कवन पातली सये वेळे, यक्षिणी की पिश्चाच बाळे, सांग वाहिले मज लागी. तेरी झिडकावी तया ते दूर होई, म्हणे ब्राह्मणा ते काय कारण, तुझ पुष्पावया ते सरस परता माघारा. पेरू म्हणे तू ते सर्वता जाऊन देवी तत्वता, तू कवन हे सांग वार्ता, मग आलिया पंथा जाई जे. ऐसा दुराग्रह पाहुनी बोलती झाली ती बामिनी, म्हणे तू पुण्यवान म्हणून दर्शन तुझ लागून दिदले. मी तव यक्षिणी देवी माते म्हणता ती सटवी, पुत्राक्षरे आम्ही निर्कावी, ब्रह्मवरदे करून या. आता सोडी जाऊ दे माते, येरू म्हणे न घडे निरुते, काय अक्षर याची या बाळा ते माते निवेतून सुखी होई. ऐकून तयाचे वचन देवी वदे, तू ते काय प्रयोजन, जे होणार ते सुखे होतसे जाण, ब्रह्माक्षर कोण टाळू शके. तव विप्र लागतसे चरणी, सांगाई तुके कृपे करून, मग आणि कपुसे कहाणी तव ते यक्षिणी बोलत. म्हणे हा विप्र कुमार पाही, धन धान्य नसे याचे दैवी, कांता पुत्र तेही नाही, उदर निर्वाह होता.
तरी तक्र विक्रय करून चालेले याचे उदरपोषण शतायुष्य असे हा पूर्ण मरणा काळी. ऐसे वचन ऐकता ते वेळी येरे नमस्कारुनी बोळविली म्हणे हे नाथ चंद्रमौळी केवी कुळी पुत्र ऐसा. एवढा पवित्र विप्र राणा ऐसा पुत्र तया लागून काय ऐसे संतान होऊन निसंतान परी भले. एवढा हर्ष विप्राचे मनी जन्मदारभ्य सोहळा देखून प्राण देईल हा ऐकता क्षणी म्हणून मौनी न बोलावे. गोष्ट ठेविली जीवीचे जीवी कोणा ते न वदे काळत्रयी असो विप्र येऊन स्वग्रही सोहळा संपादिला आनंदे. द्वादश दिनी जातकर्म करिता झाला विप्रोत्तम संभ्रमे ठेविले नाम बहुत लळा पुत्रावरी. ऐसे लुटले बहुत दिन तो पंचम वर्षी पुत्र निदान वाढता झाला तो मागुतेन कांता झाली प्रसूती. ते समय कन्ये ते प्रसवली देखून विप्र आनंद मिळी म्हणे कृतकृत्य झालं एकाळी झाली कुळी कन्यापुत्र. नारायण हा भाग्य आगळा याचा पाय गुण लाभला भला ऐसे सौख्य मानिता झाला परिचिंता नारायण मानसी. म्हणे आता ही रक्षण पुरती मी बैसेन द्वार दिशे प्रति मागुनी येता एकक्षणी सती पुसेन तिज प्रति व्रता तू. ऐसा निश्चय निजमनी केला मागुती गुरु आज्ञेने रक्षण बैसला तो पाचवे दिनी एकक्षणी तेच वेळा लक्षण तत्काळ प्रगटली. अक्षरे निरखून कन्येचे भाळे निगती झाली ती क्षणी बाळी तव येरे पदरी दरड धारिली नमस्कारी भावार्थे. म्हणे माते कृपा करून मजसी सांग कन्याक्षरी ती कैसी येरी म्हणे वारंवार कापूसशी मूर्ख हुशी रे ब्राह्मणा. येरू मागुता चरणी लागे कृपा करून मजला सांगे आणि कन मागे काही अंगे जाण शुभांगे एकक्षणी. मग भिडेस तेव एकक्षणी पाही बोलती झाली ते समयी म्हणे विवाह तव दैवी नाही हिचे विप्रवर या जाण पा. माता पिता आप्तवर्ग न करिता हिचा संसर्ग ही जार कर्मी विचारून मार्ग उदर निर्वाह ते करील. त्याही वरी पूर्ण आयुष्य रोग व्याधी नाही शरीराशी शतवर्षीची या कर्माशी प्रवर्तती निश्चयशी जाण पा. ऐसे वदन ते वेळी एकक्षणी देवी गुप्त झाली ऐकून जीवी तळमळी नारायण विप्रते वेळा. म्हणे आहा देवा हे काय दैवा पुढे नाही उपाय केवढा पवित्र विप्रराय संतान लाहे केवी ऐसे. असे होणार ते होऊन जात परी कोणा ते नवदेची मात मनची ठेविलेसे गुप्त साधी कार्यार्थ वरी. ऐसे काही दिवस क्रमिले 7 वर्षी उपनयन केले पंचवर्षी कन्यारत्र झाले ऐसे उभयतांते. तव द्विज शर्मा पावला निदंद कांता करी सहगमन धन्य ते पतिव्रता सतीरत्न टाकून लहान मुले दोन्ही. असवायचे वर्तमान झाले नारायणे उत्तर कार्य सांग केले म्हणे आता येथे राहता नवे भले आचरती बाळे तीन देखे नाही. ऐसा निश्चय मानसी केला उपरी मास 4 क्रमिता झालं मग ग्रामवासी जना सकळा निर्विता झाला कन्यापुत्र. आपण प्रयाण आरंभिले तव ती कन्यापुत्र कोल्हाळे आरडून गळा पडू लागले देखते झाले आबाल वृद्ध. देखून तयाची करुणा अश्रू आले जनाची नयना म्हणते हे भगवान जनार्दना ही बाळके केवी जगतील. नाही तया ते पाळिता पोषिता नाही माता आणि पिता नाही द्रव्याची वार्ता केवी भगवंता ही केले. ऐसा जनाचा कोल्हाळ टपाटपा अश्रू गाळी ती सकळ नारायण हृदयीचा कोमळ परी फुटके कपाळ पय्यांचे. बाळपणी मिली माता पिता तारुण्यपणी दरिद्र अवस्था त्याही वरी जार कर्म तत्वता जाणून निघता तो झाला. नारायण गेला निघून तळमळ लागली बाळे दोन्ही मग जन समुदाय आश्वासने मुनी प्रतिपाळ रजनी करिता ती. परी होणार ते न टळेची निश्चित कोण टाळू शके ब्रह्मलिखित ते अनायासे होत जात न चाले तेथे उपाय. नारायण निघून गेल्यावरी एक धेनू असे त्यांचे घरी तिची सेवा निरंतरी विप्रकुमार करीतसे. जाऊन रानात पाही तृण आणि तसे लवलाही निज करी तिचा पैसा सांच विक्रय लावी तक्राते. भगिनी ते वय 5 वर्षी आपण सोये 10 वर्षा परी उदरनिर्वाह परियेशी उभयता सरसी लोटीत. कन्या मृतिका पात्र घेऊन उदक आणि तसे प्रतिदिनी येरू सोकरे दह्याची कतली घेऊन कधी मिथून करी तक्र. तयाचा विक्रय करून लागेल ते आणून धान्य ते उभयता पचवून उदर पोषत करिता ती. ऐसे लोटली वर्ष 2 तो पुढे प्राप्त झाले व्यसन कोणी एक सभाग्य वेश्या जाण उतरली येऊन नदी तिरी. समागमे गज अश्वरत दासदासी ही ते बहुत सोये ही स्वरूपवंत अप्सरा भासत इंद्राची. ऐशी ते येता नदी तिरी विप्र कन्या देखील नितरी मनमये पात्र घेऊन श्री ती घाबरी पाहतसे. कधीच पाहिला नाही समुदाय म्हणून तेथे उभे राही तव वैश्यने लवला आहे पाचारले आपण आपय. मग पुस्ती झाली वर्तमान म्हणे तू कावनाची कोण स्वरूपे दिसली सुंदर पूर्ण वस्त्र मळीन फाटके. तू ते ऐशी दशा प्राप्त झाली कवने दुर्जने तू ते गाजिली
वर्तमान सांग मज जवळी मग ते विप्र बाळी बोलत. माय बापे गेली मरून एक बंधू तोही लहान, मी ब्रह्मकुमारी पतीहीन दरिद्रे पूर्ण पिडिलेसे. ऐसे वर्तमान ऐकून वैशाद्रवली अंतकरणी, मग काही पदार्थ तिज लागून दिले काढून भक्षावया. पदार्थी भुलली विप्रकुमारी, मग तैशीच बसले रथावरी. वैशाने गुण गेली सत्वरी, ही जगनेत्री पाहता ती. परी कोण न बोलती बोला म्हणती, कन्येचा पांग फिटला न्यूनता नाही. अन्न वस्त्राला पुढे होणाराला कोण पाहे. तो येरीकडे विप्र कुमार ग्रह तृण घेऊन आला लवलाही. तो भगिनीनं देखे ग्रहाच्या ठाई, म्हणून पाही चहूकडे. भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला, हे ठाऊके नशेची तयाला. मग ग्रामवासी पाहिला तयाने कथिला समाचार. मग अतिक्षण अंतरी होऊन आठवी श्रीहरी, म्हणे माझी पूर्व दिशा खरी फळा आली काळी. माता पिता यांचे निधन पदरी काही काही धन, आम्ही उभयता बाळे दिन अनाथ होऊन पडलो असो. त्या माझे हा विघड घड पडिला, आता कोणी नसे की मजला. ऐसा विलाप करिता झाला, रडो लागला अट्टहासे. ऐसे कर्म तया घडून आले, पुढे काय असे वर्तले. ते पाहिजे श्रवण केले, म्हणे पुढली प्रसंगी. आता धेनु सेवा फळली कैसी, तेही श्रवण करा सावकाशी. मुक्ती झाली त्या उभयतांशी, ते सावकाश परिजे. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित 22 मोध्याय गोढा.